हॅलो एव्हरीवन. तर या सेमिस्टरला आपण FC4 शिकणार आहोत, म्हणजे इथिक्स अँड गव्हर्नन्स. तर त्याच्यातला आधी आपण सिलेबसचा ओव्हरव्ह्यू घेऊया, की ह्याच्यामध्ये काय काय पॉइंट्स आहेत. युनिट 1, इंट्रोडक्शन टू इथिक्स अँड बिझनेस इथिक्स. आता ह्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ इथिक्स आहे, मीनिंग अँड डेफिनेशन, हिस्ट्री अँड इव्हॅल्युएशन ऑफ इथिक्स, हिस्ट्री ऑफ इथिक्स, मेन फिलॉसॉफर्स अँड दी स्कूल्स ऑफ थॉट्स. तर याच्यामध्ये जर बेसिक बघायचं झालं तर इथिक्स म्हणजे काय, तर इथिक्स आर मोरल प्रिन्सिपल्स अँड व्हॅल्यूज. तर अँड व्हॉट आर मोरल्स? मोरल्स आर कन्सर्न विथ व्हॉट इज राईट अँड रॉंग. ठीक आहे. तर अगदी सोप्या भाषेत समजायचं झालं तर प्रत्येक जण त्याच्या जगण्याची किंवा विचार करण्याची पद्धत जी असते तर ती वेगवेगळी असते. तर ती कशाच्या बेसिसवर ठरते, तर त्या इथिक्सच्या, की त्या पर्सनचे इथिक्स काय आहेत. ठीक आहे. तर ह्या गोष्टी आपण अ, पहिल्या युनिटमध्ये बघणार आहोत, पहिल्या पॉइंटमध्ये. त्याच्यानंतर त्याचं इव्हॉल्युशन आहे किंवा त्याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे. तर त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर हिस्ट्री बघायला गेलं तर इथॉस हा ग्रीक वर्ड आहे. तर त्याचं मीनिंग होतं कॅरेक्टर, आणि म्हणून प्रत्येक पर्सनचं जे कॅरेक्टर आहे, त्याची आयडेंटिटी आहे, तर ती इथिक्सशी रिलेट करते किंवा इथिक्समुळे बनते. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्हज. ऑब्जेक्टिव्हज ऑफ इथिक्समध्ये आता ऑब्जेक्टिव्हज आपण बघायला गेलं तर ट्रुथफुलनेस आहे, ॲक्युरसी, ऑब्जेक्टिव्हिटी, इम्पार्शियलिटी, फेअरनेस, पब्लिक अकाउंटेबिलिटी एक्सेट्रा. हे काय आहेत, इथिक्सचे ऑब्जेक्टिव्हज आहेत, की आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं, की खरं बोलावं, खोटं बोलू नये. तर ह्या गोष्टी काय आहेत, ह्या इथिक्सच्या आहेत आणि इथिक्सचे ऑब्जेक्टिव्हज आहेत. त्याच्यानंतर फेअरनेस, की एखादं काम करताना, किंवा इम्पार्शियलिटी, की तुम्ही जेव्हा जजमेंट पास करत असता किंवा एखादा डिसिजन घेत असता, तर कोणाला फेवर न करता त्या डिसिजनची रिक्वायरमेंट आपण कन्सिडर करून ते डिसिजन घेतले गेले पाहिजेत. त्याच्यात फेअरनेस हवा. त्याच्यानंतर आहे अकाउंटेबिलिटी. कुठलीही गोष्ट केल्यानंतर त्या गोष्टीचे जे काही परिणाम होतील, पॉझिटिव्ह असतील, निगेटिव्ह असतील, तर त्याची कंप्लीट रिस्पॉन्सिबिलिटी त्या पर्सनवर असायला पाहिजे, की हा डिसिजन माझा होता आणि त्याचे जे काही इम्पॅक्ट्स आहेत पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, तर त्याला रिस्पॉन्सिबल मी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचे पॉइंट आहेत इम्पॉर्टन्स ऑफ इथिक्स, त्याच्यानंतर स्कोप ऑफ इथिक्स. तर इम्पॉर्टन्स आपण इथिक्सचे बघणार आहोत, की एखाद्याच्या जगण्याची पद्धत जी आहे, तर ती इथिक्समुळे तयार होते. मग त्याला इम्पॅक्ट करणारे बरेच फॅक्टर आहेत. आपण सेमिस्टरमध्ये, लास्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये बघितलं होतं FHSमध्ये, की फॅमिली आणि त्याच्यानंतर रिलेटिव्हज आहेत, सोसायटी आहे. तर ह्याचा खूप स्ट्रॉंग इम्पॅक्ट जो असतो, तर तो अ, एखाद्या पर्सनवर होत असतो. तसेच इथिक्सच्या बाबतीत पण आहे, की तो पर्सन कुठल्या कल्चरमध्ये वाढतोय, कुठल्या फॅमिली व्हॅल्यूज अँड बिलीफ्स सोबत मोठा होतोय. त्याच्यानंतर आहे स्कोप ऑफ इथिक्समध्ये आपण एखाद्या पर्सनची थिंकिंग स्टाईल जी आहे किंवा थिंकिंग प्रोसेस आहे, ती आयदर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. ठीक आहे. क्रिटिकल अनालिसिस असेल किंवा जजमेंट्स असतील, कमेंट्स असतील, तर त्याच्यावरून तो पर्सन कसा आहे हे आपल्याला साधारण कळतं. त्याच्यानंतर डिसिजन मेकिंग ॲबिलिटी असेल, तर हे काय आहेत, स्कोप आहेत. त्याच्यानंतर नेचर ऑफ इथिक्समध्ये आपण पर्सनल इथिक्स आहेत, प्रोफेशनल इथिक्स, मॅनेजरियल इथिक्स, तर ते बघणार आहोत.
आता पर्सनल इथिक्समध्ये एखादा पर्सन जो आहे, तर त्याचे इंडिव्हिज्युअल तो ॲज अ पर्सन म्हणून काही वेगळे इथिक्स असतात, की खूप स्ट्रेट फॉरवर्ड असणारे पर्सन आहेत. ट्रुथफुलनेस, ऑनेस्टी या सगळ्या गोष्टी एखाद्या पर्सनमध्ये असतात. लॉयल्टी तर हे काय आहेत इथिक्स आहेत त्या पर्सनचे. तेच बिझनेस प्रोफेशनल इथिक्स जर बघायला गेलं, तर प्रोफेशनल इथिक्समध्ये त्या प्रोफेशनचे काही इथिक्स असतात. आता ट्रुथफुलनेस हे इंडिव्हिज्युअल इथिक्स असेल एखाद्या पर्सनचं, तरी प्रोफेशनल इथिक्समध्ये त्याला काही गोष्टी ज्या आहेत, तर त्या कॉन्फिडेन्शियल ठेवणं गरजेचं आहे. तर त्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आहे टाइप्स ऑफ इथिक्स बघणार आहोत. बिझनेस इथिक्स नावाचा एक पॉइंट आहे आणि जो इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. म्हणजे आपला सगळा सब्जेक्ट जो आहे तर तो बिझनेस इथिक्स याला रिलेट करतो. तर जसे इंडिव्हिज्युअल इथिक्स आपण बघतो किंवा ॲज अ पर्सन म्हणून एखाद्या इंडिव्हिज्युअलचे जे इथिक्स आहेत, तर तसं प्रत्येक इंडस्ट्रीचे, प्रत्येक ऑर्गनायझेशनचे, बिझनेसचे इथिक्स असतात. इथिकल व्हॅल्यूज, नॉर्म्स असतात आणि म्हणून त्या ऑर्गनायझेशनच्या पॉलिसीज असतील, त्यांचे डिसिजन मेकिंग असेल किंवा अ, त्यांचं कल्चर आहे, तर ते त्याच्यावर डिपेंड करतं, की त्या ऑर्गनायझेशनचे इथिक्स काय आहेत. आता काही ऑर्गनायझेशन्स आहेत, आता समजा एन-जी-ओ जर कन्सिडर केली, तर ती सोसायटीसाठी वर्क करते. त्याच्यामध्ये प्रॉफिट मेकिंग अ, अ, हे त्यांचं ऑब्जेक्टिव्ह नसतं. काही प्रॉफिट बेसच असतात, की बाय हुक ऑर क्रूक प्रॉफिट मिळवायचंय. ठीक आहे. तर अ, हे बिझनेस इथिक्समध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर कन्सेप्च्युअल अप्रोचेस टू बिझनेस इथिक्स आहे. रोल, सिग्निफिकन्स, इम्पोर्टन्स ऑफ बिझनेस इथिक्स. आता खरंच इथिक्सला एवढे इम्पोर्टन्स आहेत, कारण एखादा बिझनेस जेव्हा रन करायचा असतो, तर त्याचे काही बेसिक प्रिन्सिपल्स जे आहेत किंवा रूल्स एंड रेग्युलेशन जे आहेत, तर ते फॉर्म करावे लागतात. ते जर फॉर्म केलेले नसतील किंवा त्याच्यामध्ये कुठे मिसकन्सेप्शन असेल, तर त्या ऑर्गनायझेशनमध्ये वर्क करणाऱ्या पर्सनला डिसिजन मेकिंग एबिलिटी आहे किंवा वर्क क्रायटेरिया जो आहे, तर त्याच्याबद्दल क्लॅरिटी येणार नाही आणि त्याच्यामुळे तो बिझनेस जो आहे, तरी तो प्रॉपरली रन होणार नाही किंवा सर्व्हायव्ह होणार नाही. त्याच्यानंतरचे पॉइंट्स आहेत तर ते रिलेशनशिप बिटवीन बिझनेस अँड इथिक्स. आता बिझनेसचा आणि इथिक्सचा कसा संबंध आहे, तर आता जसं म्हटलं, की जस एखाद्या पर्सनची आयडेंटिटी बनवतं इथिक्स, त्याचं कॅरेक्टर बनवतं. तसंच ऑर्गनायझेशनचं पण आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग अ मॉडर्न बिझनेस इथिक्स पॉलिसी. मगाशी पॉलिसीबद्दल मी सांगितलं. त्याच्यानंतर बिझनेस इथिक्स अँड इम्पोर्टंट डायमेन्शन्स टू कॉर्पोरेट गव्हर्नन्स. आता कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा पॉइंट जो आहे, तर तो आपण नेक्स्ट युनिटमध्ये बघतोय. त्याच्यानंतर आहे प्रिन्सिपल्स ऑफ बिझनेस इथिक्स, नीड्स ऑफ बिझनेस इथिक्स, टाइप्स ऑफ बिझनेस इथिक्स आणि लास्ट पॉइंट आहे इथिकल परफॉर्मन्स इन इन बिझनेस इन इंडिया अँड कोड ऑफ इथिक्स फॉर इंडियन इंडस्ट्री. आता इथिक्स जर बघायला गेलं, तर प्रत्येक कंट्रीमध्ये, प्रत्येक कल्चर वाईज इथिक्स जे आहेत, तर ते वेगवेगळे आहेत. आता साधी सोपी गोष्ट बघायची झाली, तर आपण आपल्या इथे मोठ्यांना, म्हणजे वयाने जे मोठे आहेत, तर त्यांना अ, आहो-जाहो करतो, की ठीक आहे. किंवा अगदी काही नाही तर काका, मामा, दादा अशा नावाने हाक मारतो. तेच यू-एस किंवा यू-के साइडचं कल्चर जर बघितलं, तर तिथे यू हाच शब्द आहे, जो एखाद्या
म्हणजे आदरार्थी बोलायचं झालं तरी सुद्धा हाच वर्ड यूज केला जातो किंवा मिस्टर आणि पुढे त्या पर्सनचं नाव. आपण त्या कुठल्याही पर्सनला नावाने हाक मारत नाही. ठीक आहे. तिथे एज किंवा सिनियरिटी हा क्रायटेरिया नाहीये. म्हणजे एखाद्या 20 वर्षाचा मुलगा सुद्धा 60 वर्षाच्या माणसाला त्याच्या सरनेमने किंवा नावाने हाक मारू शकतो. आपल्या इथे आपण असं करत नाही. तर हे काही इथिक्स आहेत त्या त्या कल्चरचे. त्याच्यानंतर बिझनेस इथिक्स जर बघायला गेलं तर वर्ल्ड वाईड बिझनेस वेगवेगळ्या लेवलला फॉर्म केले जातात. त्याचे वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह असतात, प्रिन्सिपल्स असतात. तर तेच इंडियामध्ये जे आहे तर ते कल्चरमुळे, जॉग्राफिकल बॅकग्राऊंड, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहेत. तर त्याच्यामुळे इथला बिझनेस इथिक्स जे आहेत तर ते वेगळे असणार आहेत US बेसपेक्षा. तर हा डिफरन्स आहे तर तो पण बघणार आहोत आपण ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट युनिट आहे इथिक्स इन मार्केटिंग अँड फायनान्स अँड HRM. आता बिझनेस इथिक्स बघितलं, पण आता त्याच्यामध्ये डिपार्टमेंट्स जे आहेत, मेन डिपार्टमेंट्स मार्केटिंग, फायनान्स आणि ह्युमन रिसोर्स. तर पहिला आहे इथिकल इश्यूज इन मार्केटिंग मिक्स. मार्केटिंग मिक्समध्ये प्लेस, प्राइस, प्रमोशन, मार्केट पेनिट्रेशन सारख्या गोष्टी आहेत. प्राइस मेथडॉलॉजी आहे. तर त्याच्यामध्ये इथिकल इश्यूज असतात की त्या गोष्टी तुम्ही कशा मिळवता, आता प्लेस असेल किंवा प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत तर त्या कशा पद्धतीने केल्या जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अनइथिकल मार्केटिंग प्रॅक्टिसेस इन इंडिया. आता इंडियन मार्केटिंग प्रॅक्टिसेस जर बघितलं तर बरेचसे प्रोडक्ट्स आहेत तर ते सेल करताना ते त्यांचं प्रोडक्ट कसं चांगलं आहे हे सांगण्यापेक्षा बाकीचे प्रोडक्ट त्या प्रोडक्टपेक्षा कसे खराब आहेत हे सांगितलं जातं आणि मार्केटिंग केलं जातं. तर हे अनइथिकल आहे. त्याच्यानंतर इथिकल डिलेमा इन ॲडव्हर्टायझिंग आहे. इथिकल प्रॉब्लेम्स, इथिक्स इन ॲडव्हर्टायझिंग आहे. टाइप्स ऑफ अनइथिकल ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत. आता ॲडव्हर्टाइजमेंट्स बद्दल बघायचं झालं तर बऱ्याचशा ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघत असाल, टीव्हीवरच्या असतील किंवा पेपरमधल्या असतील. तर वॉशिंग पावडरच्या रिलेटेड ज्या ॲडव्हर्टाइजमेंट केल्या जातात, तर त्याच्यावर बऱ्यापैकी त्या बॅन केल्या जातात एका सर्टन पिरियड नंतर. किंवा परफ्युम्सच्या ज्या ॲड होत्या, तर त्याच्यावर पण बॅन आणला गेला. कारण तुम्ही ज्या पद्धतीने ते रिप्रेझेंट करता, तर ते रिअलिस्टिक आहे. त्याच्यानंतर आहे टाइप्स ऑफ अनइथिकल ॲडव्हर्टाइजमेंट झालं. त्याच्यानंतर डिफरंट वेज ऑफ अनइथिकल ॲडव्हर्टाइजमेंट. इथिक्स इन फायनान्स. आता फायनान्सचं जर जेव्हा आपण बघतोय तर फायनान्सच्या पार्टमध्ये बुक कीपिंग, अकाउंटन्सी आहे किंवा वाउचर्स जे आहेत तर उगाचच फेक वाउचर्स बनवणं असेल किंवा फेक प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या सगळ्या फायनान्सच्या रिलेटेड आहेत. ब्राईब घेणं आहे किंवा एखाद्या प्रॉडक्टच्या परचेस नंतर किंवा सेल नंतर त्याची रिसिप्ट न देणं, तर ही काही अनइथिकल प्रॅक्टिस आहे. कारण तो तुम्ही ब्लॅक मनी जनरेट करता. त्याच्यावर टॅक्स लागत नाही. त्याच्यानंतर आहे इथिक्स इन फायनान्स. की फायनान्शियल प्रॅक्टिसेस, कॅल्क्युलेशन्स जे आहेत किंवा टॅक्सचे नॉर्म्स जे आहेत तर ते फॉलो केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर बॅलन्सिंग ऍक्ट, विसल ब्लोईंग, इथिक्स इन टॅक्सेशन,
corporate crimes, white collar crime, type of white collar crime, type of व्हाईट कॉलर स्कीम्स, मेजर कॉर्पोरेट स्कॅम्स इन इंडिया. आता व्हाईट कॉलरच्या रिलेटेड जे क्राईम्स सांगितलेत किंवा कॉर्पोरेट क्राईम सांगितलेत, तर कॉर्पोरेट क्राईम मध्ये फ्रॉड्युलंट प्रॅक्टिसेस ज्या आहेत, की ह्युमन रिसोर्स जो आहे तर तो जितका दाखवला जातो तितका नसतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर माणसं बोलवली जातात कामासाठी आणि ती परमनंट आहेत असं दाखवून त्याच्यावर कन्सेशन मिळवलं जातं किंवा पैसे कंपनीच्या अकाउंटमधून काढले जातात. ठीक आहे. त्याच्यानंतर फेक बिझनेसेस ओपन केले जातात. बऱ्याचशा स्कीम्स तुम्ही ऐकत असाल की पैसे डबल केले जातात किंवा 80% तुम्हाला कन्सेशन मिळतं जर एखादी स्कीम घेतली तर, वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर व्हाईट कॉलर क्राईम जर बघायला गेलं, तर क्राईम म्हणजे आपण मर्डर वगैरे अशा गोष्टी कन्सिडर करतो. पण व्हाईट कॉलर क्राईम जे आहेत, तर त्या गोष्टींमध्ये एक कॉम्पिटिटिव्ह ऑर्गनायझेशनला तुम्ही स्वतःच्या ऑर्गनायझेशन मधली इन्फॉर्मेशन जी आहे किंवा सिक्रेट डेटा जो आहे तर तो प्रोव्हाइड केला तर तो क्राईमच आहे आणि ते अनइथिकल आहे. किंवा बँक फ्रॉड्स जे केले जातात, ठीक आहे. आता एखादा बँकर असतो तर त्याच्याकडे सगळा डेटा असतो एखाद्या पर्सनचा. तो कुठलेही अकाउंट ऍक्सेस करू शकत असतो. तर स्वतःच्या अकाउंटमध्ये त्याने पैसे काढून घेतल्यानंतर काय होईल? तो क्राईम होईल, व्हाईट कॉलर क्राईम. किंवा कंपनीच्या अकाउंटमध्ये पैसे न टाकता स्वतःच्या अकाउंटमध्ये घेतले तेव्हा स्वतःच्या नावावर चेक करून घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्कॅम्स. आता बरेच स्कॅम्स आपण बघतो. मध्यंतरी टाटाचा बघितला असेल. सायरस मिस्ट्रीने जो स्कॅम केला होता तो. त्याच्यानंतर आता नवीन जी वेब सिरीज आली आहे स्कॅम म्हणून शेअर मार्केटवर, तर ती पण तुम्हाला लक्षात येईल. तर ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर रोल ऑफ सेबी इन इन्शुरिंग कॉर्पोरेट गव्हर्नन्स, इथिक्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, इम्पॉर्टन्स ऑफ एम्प्लॉई कोड ऑफ कंडक्ट अँड इथिकल लिडरशिप. आता एम्प्लॉई कोड ऑफ कंडक्ट किंवा इथिक्स इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, तर त्याच्यामध्ये प्रत्येक ह्युमन जो एंटर होतोय ऑर्गनायझेशनमध्ये, तर त्याला ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रॅक्टिसेस, त्याच्यानंतर ह्युमिनिटीने त्या पर्सनशी बिहेव केलं गेलं पाहिजे. त्याला त्याचे राईट्स जे आहेत एम्प्लॉई म्हणून, ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून, तर ते मिळाले पाहिजेत. तर या सगळ्या ज्या आहेत तर त्या इथिकल प्रॅक्टिसेस आहेत. कोड ऑफ कंडक्टमध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशन येतात ऑर्गनायझेशनच्या किंवा त्या पॉलिसीज आहेत, तर त्या बिल्डअप केल्या जातात. नेक्स्ट युनिट आहे कॉर्पोरेट गव्हर्नन्स. तर कॉर्पोरेट गव्हर्नन्सचं इंट्रोडक्शन, डेफिनेशन ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स, हिस्ट्री अँड माइलस्टोन्स इन कन्सेप्ट ऑफ कॉर्पोरेट गव्हर्नन्स, concepts and objectives, main issues in corporate governance, 7 characteristics of corporate governance framework, principles of corporate governance, benefit of corporate governance, theories, corporate governance in India, emerging trends in corporate governance model, insider trading, role of different committees under corporate governance, role of important personnel in corporate governance. तर हे पॉइंट बघणार आहोत. आता कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे नेमकं काय? तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स इज
A set of process, customs, policies, laws, and institutions affecting the way of corporation is directed, administrated, or controlled. ठीक आहे. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एखादा बिझनेस जो रन होतो किंवा कॉर्पोरेट किंवा इंडस्ट्री रन होते, तर त्याची प्रोसेस जी आहे किंवा त्याला लॉज, रेग्युलेशन्स, पॉलिसीज ज्या यूज केल्या जातात, की जे डायरेक्शन देतात तो बिझनेस रन करण्यासाठी, की त्याच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रॅक्टिसेस असतील, तुम्ही कुठल्या वेने किंवा तुमचं प्लॅन ऑफ ॲक्शन जी आहे, तर ती कशी असायला हवी आणि ते कसं कंट्रोल करता आलं पाहिजे. हे ज्या गोष्टीमुळे कळतं किंवा ह्या गोष्टी डिफाईन केल्या जातात, त्याला कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून सोप्या भाषेत बोलायचं झालं तर गुड कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे गुड बिझनेस ॲक्टिव्हिटी किंवा चांगला बिझनेस. ठीक आहे. नेक्स्ट आहे फोर्थ युनिट आपण बघणार आहोत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज, CSR ॲक्टिव्हिटी. CSR ॲक्टिव्हिटीमध्ये आता टाइप्स ऑफ सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज, अकाउंटेबिलिटी, सस्टेनेबिलिटी, सोशल कॉन्ट्रॅक्ट, प्रिन्सिपल्स ऑफ CSR, 3 CSR strategies, issues and challenges of CSR, concept of social accounting, Tata Group's CSR rating framework, a note on Satcher Committee report, ethical issues in international business practices, recent guidelines in corporate social responsibility, globalization and society changing expectation of business, future trends in CSR. हे पॉइंट बघणार आहोत. आता ह्या पॉइंटमध्ये काय काय आहे, CSR ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर एखादा बिझनेस जो रन होतो त्याला आपण स्टेक होल्डर्स कन्सिडर करतो बिझनेसमध्ये, तर त्याच्यामध्ये सोसायटी सुद्धा येते. सोसायटीसाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशनने 2 to 4% जो पार्ट आहे त्यांच्या प्रॉफिटचा, तर तो स्पेंड केला गेला पाहिजे ॲज अ ग्रॅटिट्यूड. असा एक लॉ बनवला गेला. ठीक आहे. तर ते कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असं त्या लॉचं किंवा त्या कन्सेप्टचं नाव आहे. त्यामुळे मोठमोठ्या ऑर्गनायझेशन, मग त्याच्यामध्ये HUL आहे, टाटा आहे, रिलायन्स आहे, अजून बऱ्याच मोठमोठ्या ऑर्गनायझेशन आहेत, इन्फोसिस आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या ऑर्गनायझेशन ज्या आहेत, तर त्यांच्या स्वतःच्या अशा वेगवेगळ्या संस्था आहेत. म्हणजे इन्फोसिस फाउंडेशन असेल किंवा शाळा असेल, तर त्या फाउंडेशन्स थ्रू सोसायटीमधले जे लोकं आहेत, मग हेल्थ केअर असेल, एज्युकेशन असेल किंवा कन्स्ट्रक्शन असेल, तर ह्या गोष्टींवर फोकस करून सोसायटल डेव्हलपमेंटसाठी ते त्यांच्या प्रॉफिटचा शेअर देतात. तर त्या आहेत CSR ॲक्टिव्हिटीज आणि ते कंपल्सरी आहे आता प्रत्येक बिझनेस ॲक्टिव्हिटीजला, की त्यांचा बिझनेस सर्टन इयरपर्यंत सर्व्हाइव्ह झाला आणि प्रॉफिट मेकिंगच्या क्रायटेरियामध्ये त्या बसला, की त्यांना CSRचे लॉ फॉलो करावे लागतात. तर अशा पद्धतीने आपण हा आपला सब्जेक्ट बघणार आहोत. 4 युनिट्स.